नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोकण रेल्वे सीनियर सेक्शन इंजिनियर, सिव्हिल ब्रांच, इलेक्ट्रिकल त्यासोबतच कमर्शियल सुपरवायझर यांची जी प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट 1 आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासोबतच बघा स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट यांची जी आहे सीबॅट एक्झामचे जे ई कॉल लेटर आहे म्हणजेच की ॲडमिट कार्ड ते पण आलेले आहे. आता ते कशाप्रकारे डाउनलोड करता येणार याची मी तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देतो. आणि बघा कोकण रेल्वेची एक्झाम फीस बद्दल मी तुम्हाला रिटर्न मिळाली की त्याबद्दल पण अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून आजची जी इन्फॉर्मेशन आहे ती खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणून तुम्हाला मी डेली अशी अपडेट माझ्या चॅनलवरती देत राहतो. चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा सर्वात आधी जर बघितलं आपण तर प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट जे तुम्हाला मी दाखवतो की यामध्ये तुम्हाला बघू शकता की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन of the post of the senior section engineer civil, senior section engineer electrical, commercial supervisor, pointsman and track maintainer has been conducted, जे की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या तारखेला बोलवलं गेलेलं होतं. त्यासोबतच बघा इथं अकॉर्डिंग टू आउटकम ऑफ सीबीटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन द फॉलोइंग प्रोव्हिजनल पार्ट पॅनल फॉर द पोस्ट ऑफ सीनियर सेक्शन इंजिनियर, सीनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल, कमर्शियल सुपरवायझर इज नोटिफाईड, जे की तुम्हाला खाली दिलेलं आहे की कॅन्डिडेट जे आहे कोणकोणते सिलेक्ट झालेले आहेत प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट 1 मध्ये. इन द पार्ट पॅनल अगेन्स्ट नोटिफाईड, जे की टोटल व्हॅकन्सी 5 होत्या. यूआरचे 2 कॅन्डिडेट, ईडब्ल्यूचे 1, ओबीसी एनसीएलचे 1, एसटी कॅन्डिडेटचा 1. व्हॅकन्सीज जे होत्या टोटल 3 होत्या, जे की तुम्हाला इथे दिसून येतील की यूआरचा 1, ओबीसी एनसीएलचा 1 आणि एसटीचा 1. Candidate are provisionally impaneled. Panel will remain live for 2 years. Part panel of remaining 2 vacancies will be issued shortly. List of impaneled candidate is not as per merit on finalization of entire selection process. Final empanelment will be issued. The provisional part panel 1 for the post of senior section engineer civil is attached. तुम्हाला खाली दिसून येणार आहे. यावरती संपूर्ण जे माहिती आहे तुम्हाला सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल, कमर्शियल सुपरवायझर याची पण तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे, जे की तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघू शकता की ही जी आहे ती प्रोव्हिजनली लागलेली आहे पार्ट पॅनल लिस्ट. तुम्हाला इथे दिसून येणार की बघा इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज आणि जे कोणी विद्यार्थी प्रोव्हिजनली पॅनल लिस्टमध्ये लागलेला आहे, जसं की तुम्हाला इथे कॅन्डिडेटचे नाव, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, डेट ऑफ बर्थ आणि बघा इथं तुम्हाला दिसून येणार की लँड लुजर, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आणि डोमेशियल. बघा ही जी सर्वात आधी जर बघितलं आपण रेफरन्सनुसार तर बघा सर्वात आधी तुम्हाला चान्स म्हणजे जे कोणी लँड लुजर कॅन्डिडेट आहे त्यांना रेफरन्स म्हणजे प्रिफरन्स दिला जाणार होतं. त्यानंतर बघा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, त्यानंतर बघा डोमेशियल कॅन्डिडेट तुम्हाला एसटी कॅटेगरीचा एक विद्यार्थी इथे दिसून येणार आहे, जसं त्याचं नाव आहे कल्पेश सोळुंके. तुम्ही इथं सविस्तर बघू शकता की यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की जे कोणी विद्यार्थी प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आता बघा तुम्हाला फायनलायझेशनची जी लिस्ट आहे ते यायची बाकी आहे. ते आल्यानंतर पण मी तुम्हाला याची अपडेट देणार आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा YouTube चॅनलवरती. म्हणून तुम्ही जे आहे याची अपडेट मी माझ्या चॅनलवरती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे, जाऊन तुम्ही तिथून बघू शकता. आता बघा जे की तुम्हाला मी सांगतो की सीबॅटचे जे ई कॉल लेटर आहे ते तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे, जे की स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलटचे आलेले आहे. तर चला आपण त्यावर जाऊया. तर बघा तुम्हाला आता इथे दिसून येत असेल की ई कॉल लेटर फॉर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट लोको पायलट, जे की तुम्हाला इथे दिलेले आहे. तुम्हाला इथं लॉगिन आयडी आणि पासवर्ड जो तुम्हाला टाकायचा आहे, ही जी तुम्हाला लिंक दिलेली आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या खालीच बघा तुम्हाला स्टेशन मास्टरची पण लिंक तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता बघा या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जे आहे तुमच्या गुगल ब्राउझरवरती जाणार आहे. त्यावरती तुम्हाला लॉगिनचा ऑप्शन दिसून येणार आहे. यामध्ये तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे, जे की तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर बघा अजून कॅप्चा आहे तुम्हाला पद्धतशीर फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचं सीबॅटचं जे ई कॉल लेटर आहे म्हणजेच की ॲडमिट कार्ड आहे ते ओपन होणार आहे. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की सीबॅटची जी एक्झाम डेट आहे ते 17/4/2025 या तारखेला असणार आहे. आता बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी त्यांचे ई कॉल लेटर डाउनलोड केले नसतील तर त्यांनी करून घ्यावे. ही जी लिंक आहे म्हणजेच की ही जी अपडेट आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांना डाउनलोड करण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल म्हणजेच की अडचण येत असेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा माझ्या टेलिग्राम आयडीवरती जे मी तुम्हाला मेन्शन करून देणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती मला पर्सनली पण मेसेज करू शकता, जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. त्यासोबतच बघा जर बघितलं की स्टेशन मास्टरचं कसं राहणार डाउनलोड करायचं तर बघा सेम प्रोसेस राहणार आहे तुमची. स्टेशन मास्टरचं जर बघितलं आपण तर सेम प्रोसेस राहणार आहे. तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिनचं इंटरफेस ओपन होणार आहे. लॉगिनचं इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यावरती जे आहे तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचं ई-कॉल लेटर ॲडमिट कार्ड जे ओपन होणार आहे आणि बघा तुमची एक्झाम 17/4ला आहे. तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता दिवस खूप कमी राहिले आहेत. ज्या कोण्या विद्यार्थ्यांचं चांगली प्रिपरेशन झालेली असेल, त्यांनी रिव्हिजनला लागून जा. म्हणजे की प्रॅक्टिस जेवढी तुम्ही जास्त करसाल सीबॅट एक्झामसाठी, तेवढी तुमची एक्झाम जी आहे ती क्लिअर व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की या एक्झामसाठी जर बघितलं आपण सीबॅटसाठी सायको टेस्ट असतात. म्हणजेच की जे बुद्धिमत्ता चाचणी आहे, त्यामध्ये तुम्हाला खूप चांगला माइंड म्हणजेच की शार्प असणं गरजेचं आहे. कारण की बघा पॅटर्न जो आहे तुम्हाला समजलाच असेल. तुम्ही मॉक टेस्ट पण दिलेली असेल सीबॅटची. त्यावरून तुम्हाला जे आहे ते कळालं असेल, की जे एक्झाम राहते सीबॅटची ते कशाप्रकारे असणार आहे. म्हणून जे कोणी विद्यार्थी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं राहणार आहे. आता बघा जर तुम्ही डेट जर बघितलं 17/4/2025 खूप जवळ आलेली आहे. म्हणून चांगल्या तयारीला लागून जा आणि तुम्हाला जर काही अडचण असली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फी दिली म्हणजेच की एक्झाम दिलेली होती, पण परीक्षा फी रिटर्न आलेली नाही त्यांची, तर बघा त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण की बघा मी तुम्हाला नेक्स्ट अपडेट त्यावरती देणार आहे. कारण की मला माहिती नाही, की मी मागे तुम्हाला Telegramवरती एक पोल दिलेला होता. त्यामध्ये भरपूर मला विद्यार्थ्यांनी सांगितलेलं होतं, की सर एक्झाम फीज जी आहे ती रिटर्न आलेली नाही आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी जे आहे ते एक्झाम फीज रिटर्न आलेली आहे. यावरती पण मला पोलमध्ये येस केलेलं होतं भरपूर विद्यार्थ्यांनी. म्हणून मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की एक्झाम फीज जी आहे तुमची रिटर्न आलेली आहे की नाही? तर जेणेकरून मी तुम्हाला समोरील व्हिडिओ देऊ शकतो, की त्यामध्ये आपण कोकण रेल्वेला मेल करून त्यांना विचारू शकतो, की जी एक्झाम फीज आहे ती केव्हापर्यंत रिटर्न येऊ शकणार. म्हणून मला तुम्ही सविस्तर जे आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की मला जे आहे ज्या कोण्या विद्यार्थ्यांना एक्झाम फीज मिळालेली नाही आहे, त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही जी संपूर्ण माहिती आहे, जशी काही अपडेट येत राहते कोकण रेल्वेबद्दल, ते आपण टेलिग्राम चॅनलवरती देत राहतो. म्हणून टेलिग्राम चॅनलला पण नक्की जॉइन व्हा आणि अशीच काही नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पण मिळत राहते. म्हणून चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा आजची माहितीबद्दल जर तुम्हाला काही अडचण असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांची सीबॅट एक्झाम असणार आहे, त्या विद्यार्थ्यांना जे आहे ऑल द बेस्ट माझ्याकडून. आणि काही अडचण असली तर मला नक्कीच सांगा. तर अशी आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.